नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल आपल्या हातात आलेला आहे आणि आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर त्याचं टाइम टेबल पण आपल्या समोर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार करता आपल्याला 29 मार्च पासून आपली एक्झाम सुरू होते. जरी इथे 29 मार्च असलं तरी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एव्हरी संडे पेपर आहेत. त्याच्यामुळे काय आहे ना की हा स्पेस पण आपल्याला युटिलाइज करायचा बघा चांगल्या पद्धतीने. तर तुम्हाला 29 मार्चला जे आहे भाषेचे पेपर आहेत जे क्वालिफाईंग आहेत. त्याच्यानंतर 5 एप्रिलला एसएचा पेपर आहे. सो बऱ्यापैकी युपीएससी सारखंच असतं की एक दिवस जो आहे एक पेपर आणि मग 18 एप्रिल 19 एप्रिल आणि जे आहे 26 एप्रिल जे आहे बघा. सो इथं तुम्हाला 18 एप्रिल आणि 19 एप्रिल हे एका मागून एक आहे दोघं आणि मग 26 एप्रिल परत इथं जे आहे एक वीकचा तुम्हाला गॅप मिळतोय. सो त्यामुळे जे आहे की आता जर आपण हे बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याला एक 2 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये मिळतो आणि यासाठी जे आहे काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे त्या संबंधीचा व्हिडिओ आहे. कारण कालपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलणं आलं किंवा काही विद्यार्थी भेटून गेलेत की मग आता इथून पुढे काय करायचं. सो सिंपली जे आहे आपल्याला इथून पुढे ज्या वेळेस आपण स्ट्रॅटेजी याची ठरवतो सो त्या केसमध्ये काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की तुम्हाला जीएस चे 4 पेपर आहेत बघा, GS1, GS2, GS3, GS4. आता या 4ही पेपर पैकी जो तुमचा खूप स्कोरिंग मानला जातो किंवा एक रुटीन ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये हा चौथा पेपर जो आहे इथिक्स हा पेपर तुम्हाला खूप चांगलं जे आहे आउटपुट देऊ शकतो जर तुम्ही खूप सिन्सिअरली याचे कन्सेप्ट समजून रायटिंग प्रॅक्टिस केली तर. त्याच्याबरोबरच जे आहे दुसरा जो येतो तो एसे जो आहे की एसेला पण आपण जे आहे एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघतो आणि त्याचबरोबर तिसरा सिनॅरिओ जो आहे तो म्हणजे तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट. आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रिलिम्स नंतरच अभ्यास सुरू केलेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी गोष्टी सोप्या आहेत बघा. पण जे विद्यार्थी आता अभ्यास सुरू करतील तर त्यांच्याकरता हे थोडंसं अवघड आहे, थोडं म्हणजे जरा जास्तच अवघड आहे. कारण एवढा सगळा सिलेबस जो आहे 2 महिन्यामध्ये उरकणं तर तेवढंच जे आहे साध्य नाही होणार. पण आता जे विद्यार्थी आधीपासून करत होते पण त्यांच्या अभ्यासाला एक एज नव्हती, त्याचं कारण होतं की आपल्या हातामध्ये रिझल्ट नव्हता. रिझल्ट नसल्यामुळे जे आहे की जी शार्पनेस आली पाहिजे ती येत नाही. मग आता रिझल्ट आलेला आहे तर किमान मग येत्या 2 महिन्यांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर एक सिंपली जे आहे प्रत्येक जीएस चे 2 पेपर तुम्ही जे आहे लिहिले पाहिजेत. म्हणजे 2 टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह जे आहे GS1, GS2, GS3, GS4 किमान 2 टेस्ट तुम्ही लिहिल्या पाहिजे. एसे साठी जे आहे 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुम्ही जे आहे लिहिल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की एक 3 तास बसून लिहिणं तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि मग तिथं पेपर कम्प्लिशन मध्ये कुठला प्रॉब्लेम आपल्याला डील करावा लागेल. सिलेबस मधल्या प्रत्येक मुद्द्यावर जे आहे तुम्हाला एक 200 शब्दात गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत. तो एक फार महत्वाचा आस्पेक्ट असतो बघा. तिच्यामुळे प्रॉपरली सिलेबस समोर घेऊन बसा. आपण बऱ्याचदा एखादी नोट किंवा एखादं पुस्तक घेऊन गोष्टी डील करतो. सो तसं न करता सिलेबसला जर समोर ठेवलं तर गोष्टी सोप्या होतील. सिलेबस मधले जे मुद्दे आहेत त्यातला कुठला मुद्दा आपला वाचायचा राहिला आहे का तो मुद्दा आपण जे आहे क्लिअर केला पाहिजे. ऑप्शनल जे आहेत तर अपेक्षित आहे की तुम्ही तुमचा ऑप्शनल केला असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं झालं होतं की फॉर्म भरताना ऑप्शनल टाकून दिलेलं आहे पण ऑप्शनलचं अजून काही बघितलेलं नाहीये. मग त्या केसमध्ये पण गोष्टी कशा पद्धतीने वर्क करायच्या तेही आपण बघू. पण ऑप्शनलच्या तुम्ही जे आहे एक 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे जे आहे पेपर 1 पेपर 2 अशा 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे पेपर 1 चे 3 आणि पेपर 2 चे 3 पेपर. सो अशा 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आणि हे पण लिहिताना जे आहे तुम्ही दिवसाला 6 तास लिहिणं गरजेचं आहे बघा. कारण तुमचे जे पेपर आहेत तुम्ही जर हा टाइम टेबल बघितला तर या टाइम टेबल मध्ये तुम्हाला जे आहे सकाळचं सत्र दुपारचं सत्र एका दिवसात तुम्हाला 6 तासाचं रायटिंग करायचं आहे. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला एका दिवसामध्ये 6 आवर्स साठी लिहायचं आहे बघा तर 6 आवर्स साठी लिहिताना तशी प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण वेगवेगळे प्रोग्राम जॉईन करतो आणि त्या प्रोग्राम्स मध्ये आपण लिमिटेड लिखाण करत असतो. मग ते लिमिटेड लिखाण करणं आणि ऍक्च्युली 3 तासाचं पेपर लिहिणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी करणं फार फार गरजेचं आहे बघा. आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन घेऊन जर आपण गेलो तर किमान तुम्हाला जे आहे तुमच्या हाताखालून सगळा सिलेबस जाणं किंवा त्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली होऊ शकतात. मग आता मुद्दा जे आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाही कन्सर्न आहे की आम्हाला याच्या पलीकडे गोष्टी ज्या आहेत की अजून आम्ही काहीच केलेलं नाहीये, आम्ही किमान काय केलं पाहिजे. सो स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मेन साठीची बॅच अवेलेबल आहे बघा. पण आता इश्यू असा येतो की इतक्या कमी कालावधीमध्ये किती विद्यार्थी मेनची बॅच जी आहे तर ती डील करू शकतात की ते लेक्चर्स वगैरे बघणं. आता काही विद्यार्थी असेही भेटले की नाही आम्ही स्पीड वाढवू लेक्चरचा जो आहे आणि आम्ही कंप्लीट करू. सो वेल अँड गुड. सो तुम्ही तुमचा कॉल जो आहे आपण बोलून पण तिच्यावर डिस्कस करू शकतो. दुसरं जे आहे महत्वाचं हिच्यामध्ये एक PYQ बॅच जी आहे ती स्पॉटलाइटने बनवलेली आहे बघा. ही PYQ बॅच 10 इयर्सचे तुमचे PYQ जे आहेत
तर ते डिस्कस करते. आणि याच्यामध्ये 10 इयरचे PYQ GS1, GS2, GS3, GS4, मग असे 4 वर्षातले जे आहेत चारही GSचे 10 वर्षातले पेपर, मग तिच्यामुळे जवळपास 700 प्रश्न जे आहेत ते डील होतात आपले. सो त्यामुळे जे आहे हे जर तुम्ही केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. बरं, ही बॅच पण जी आहे अतिशय कमी दरामध्ये 999 मध्ये जे आहे तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. तर हे जर प्रश्न तुम्ही नीट बघितले तुम्हाला ट्रेंड लक्षात येतील. बरं, हे पेपर सगळे UPSCचे, कारण आपल्याकडे राज्यसेवा मेनचा कुठलाही पेपर आजच्या डेटमध्ये अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर जे आहे ही PYQ बॅच झाली. त्याचबरोबर इथं 100 डेज प्रोग्राम सुद्धा जो आहे तर तो रन होत होता बघा. आता जवळपास त्याचे जे आहेत 76 डेज झालेले आहेत. पण तिच्यामध्ये सुद्धा प्रत्येक सिलेबसचा टॉपिक जो आहे त्याच्यावर प्रश्न काढलेले आहेत, जेणेकरून कुठलाही सिलेबसचा मुद्दा तुमचा मिस होता कामा नये. त्याच्यामध्ये या प्रोग्राममध्ये तुम्हाला लेक्चर्स आहेत, उत्तराचे सिनॉप्सिस आहेत. म्हणजे एका दिवसाला जर तुम्ही 3-3 दिवसांचं पण कव्हर केलं 12 प्रश्न वगैरे, तर तुम्ही जे आहे हा प्रोग्राम डील करू शकता. सो हा प्रोग्राम सुद्धा जो आहे ऑनलाईन पण अवेलेबल आहे. सो ही पण एक बाब आहे बघा. येत्या काळामध्ये पण जे आहे छोटे प्रोग्राम जे असतील बघा, की जे तुम्हाला रायटिंगसाठी हेल्प करतील, असेही प्रोग्राम टीम प्लॅन करते आहे. सो तुमच्यासाठी जे आहे की ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. याच्याबरोबर जे आहे तुम्हाला नोट्स जे आहेत, म्हणजे बऱ्याचदा हा एक कन्सर्न असतो की हे सगळं ठीक आहे, मला जे आहे आता वेळ नाही, आता मला फक्त नोट्स वाचायचे आहेत. तर नोट्स पण तुम्हाला जे आहे ऍज पर सिलेबस अवेलेबल आहेत. त्या नोट्स तुम्ही वाचू शकता इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमातून, आणि तिच्यामधून पण तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. याच्याकरता मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहेत ते मेंटॉरशिप प्रोग्राम पण सुरू आहेत. मेंटॉरशिप प्रोग्राम मध्ये तुम्ही इनरोल करू शकता. आता ऑप्शनल सब्जेक्ट जे आहे त्या ऑप्शनल सब्जेक्ट संबंधी सुद्धा जे आहे तुम्हाला PSIR असेल, त्याच्यानंतर मराठी साहित्य असेल, सोशिओलॉजी असेल, हिस्ट्री असेल, तर ते जे ऑप्शनल्स आहेत त्या ऑप्शनलचं मेंटॉरिंग प्लस टेस्ट सिरीज ती स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे. आणि तिच्यामधून तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स जे आहे ते पण मिळेल. मुद्दा असा आहे की 2025 ची एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये बऱ्यापैकी जे आहे जुना जो क्राऊड आहे आपला त्यांनी प्रिलिम्स क्रॅक केलेली आहे, आणि त्या विद्यार्थ्यांनी जे आहे याच्याबद्दल खूप काही अभ्यास केलेला नव्हता, असे बरेचसे विद्यार्थी आहेत. परंतु याच्यामध्ये काही गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या की ज्यांनी ऑलरेडी आधी अभ्यास केला होता, तर त्यांच्यासाठी एक आहे की GS1 जो पेपर आहे बघा, या GS1 मधलं वर्ल्ड हिस्ट्री आणि इंडियन सोसायटी असे जे टॉपिक आहेत, असे टॉपिक तुम्ही अभ्यासलेले नाही. म्हणजे याच्या आधी आपण MCQ पॅटर्नचा अभ्यास करत असताना बाकी समजा मॉडर्न हिस्ट्री तुम्ही वाचलेलं आहे, जॉग्राफी वाचलेलं आहे, पण असे काही टॉपिक जे आहेत की जे आपण सिलेबसलाच नव्हते त्याच्यामुळे वाचलेले नव्हते. बाकी समजा GS2 आहे तर गव्हर्नन्स किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्ही वाचलंय, पण इथं IR जे आहे इंटरनॅशनल रिलेशन तो पार्ट तुम्हाला जरा बघावा लागेल बघा. GS3 जे आहे या GS3 मध्ये तुम्ही इकॉनॉमी समजा वाचलेलं आहे, याच्या आधी जे आहे सायन्स अँड टेक पण तुम्ही गोष्टी बघितलेल्या आहेत. तर याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी हा जो मुद्दा आहे किंवा डिझास्टर आहे, हे मुद्दे जे आहेत तर ते तुम्हाला नव्याने बघणं अपेक्षित आहे. GS4 हा जो टॉपिक आहे बघा, GS4 म्हणजेच इथिक्स, हा कम्प्लिटली नवा आहे. सो हा तुम्हाला जे आहे बघावा लागेल. याच्या नोट्स पण अवेलेबल आहेत आपल्या. सो बेसिकली ह्या गोष्टी जर तुम्ही डील केल्या नव्याने तुम्हाला एवढ्या कराव्या लागतील. थोडंसं जे आहे तुम्ही स्पीडअप केलं स्वतःला, हा ना, थोडा वेळ प्रॉपरली मॅनेज केला तर तुम्हाला एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली करणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे मेन्स मध्ये गोष्टी वर्क करता येतील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं हा पण आहे की कॉम्पिटिशन कशी आहे काय आहे, तर काय आहे ना की पहिलाच अटेम्प्ट आहे, त्यातल्या त्यात अजून पण जे आहे खूप स्विंग मध्ये सगळे विद्यार्थी अभ्यास करत नाहीये. त्यामुळे जरी जागा इथं कमी असल्या तरी सुद्धा जे आहे की सक्सेस होण्याचा जो रेशो असणार आहे किंवा प्रपोर्शन जे आहे ते खूप जास्त इथं असणार आहे. म्हणून जे विद्यार्थी मेन्सला आहेत त्यांनी सिन्सिअरली अभ्यास करा. त्या संबंधी जे आहे तुम्हाला कुठलीही काही मदत लागली तर टीम स्पॉटलाइट तिथं आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी नीट करून जर प्रॉपर पेपर लिहिले तर तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येण्याचे चान्सेस 2025 मध्ये खूप जास्त असणार आहे. याच्याच तुलनेमध्ये आता हळूहळू 26-27 ती कॉम्पिटिशन जी आहे ती रिलेटिव्हली वाढत जाईल. सो या गोष्टी ज्या आहेत त्या समजून त्याच्यानुसार जे आहे तुम्ही ऍक्ट केलं पाहिजे. आणि तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कुठलेही काही इश्यू असले तर तुम्ही नक्की स्पॉटलाइटला भेट द्या, आणि टीम स्पॉटलाइटला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जे आहे टीम स्पॉटलाइटचे कॉन्टॅक्ट नंबर इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. पुण्यात असाल तर डायरेक्टली येऊन भेटू शकता. पण परीक्षेला जायच्या आधी किमान मी जसं तुम्हाला इकडे सांगितलं तसं एवढ्या कमीत कमी टेस्ट तुम्ही लिहून मगच परीक्षेच्या हॉलमध्ये गेलं पाहिजे. ओके, विदाऊट टेस्ट परीक्षेच्या हॉलमध्ये जाणं एक प्रकारचा क्राईम असणार आहे बघा, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.